इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय मायटॉसिस, ज्याच्यामध्ये आपण बघितलं मायटॉसिस म्हणजे असं टाईप सेल डिव्हिजनचा ज्याच्यामध्ये सेल इक्वली डिवाइड होतात, दोन सिमिलर डॉटर सेल्स तयार होतात. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मायटॉसिस. म्हणजेच सेम ते आयडेंटिकल असतात त्यांच्या पॅरेंट सेलसारखे. आता मायटॉसिस जर कन्सिडर केलं तर दोन स्टेप्समध्ये ते डिवाइड होतं, हे आपण बघितलं, कॅरिओकायनान्सिस अँड सायटोकायनान्सिस. कॅरिओकायनान्सिस म्हणजे ज्याला आपण न्यूक्लिअर डिव्हिजन म्हटलो, ज्याच्यामध्ये 4 फेजेस आपण बघितल्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण सायटोकायनान्सिस, म्हणजे ॲक्च्युअल मायटॉसिस जर कन्सिडर केलं तर एका सेलपासून 2 आयडेंटिकल सेल्स तयार होतात, त्याला आपण मायटॉसिस असं म्हणतो. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. नाव इन अ टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट मिओसिस. पण त्याच्या आधी थोडंसं आपण डेथ ऑफ सेल हा एक कन्सेप्ट बघूया. बघा, डेथ ऑफ सेल म्हणजे काय, तर बघा, यू मे थिंक, आपल्याला असं वाटतं की आपल्या बॉडीमध्ये जर सेल मेली, बरोबर, लक्षात येते का बघा, तर ते खूप वाईट झालं असं आपल्याला वाटतं, बरोबर. पण ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, काही सेल्स अशा आहेत ज्या मेलेल्या चांगल्या असतात. बघा, जसं की फॉर एक्झाम्पल काही केसेसमध्ये जर कन्सिडर केलं तर हे काही केसेसमध्ये ट्रू आहे, कारण बऱ्याच सेल मेलेल्या चांगल्या नसतातही आणि काही सेल्स मेलेल्या पण चांगल्या असतात. जसं की बघा, दोन्ही एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कन्सिडर केले तर इट्स नॉट गुड फॉर सेल्स टू डाय, बिकॉज जर सेल इंजुरीनी, म्हणजे एखादी इंजुरी झाली आहे, जखम झाली आहे, जसं की आपल्याला खरचटलं वगैरे आहे, बरोबर, किंवा हार्मफुल केमिकल आपल्या शरीरावरती पडलं आहे, मग अशा वेळेस ज्यावेळेस सेल डाय होतात, हे चांगलं नसतं आपल्या बॉडीसाठी. लक्षात येते का बघा. मग अशा वेळेस ज्यावेळेस सेल डाय होतील, म्हणजे एखाद्या इंजुरीमुळे जर सेल डाय होतील, तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ नेक्रोसिस. त्याला काय म्हटलं जातं, नेक्रोसिस असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट सेल जर आपण कन्सिडर केल्या तर सम सेल्स ऑफ आवर बॉडी डाय नॉट रँडमली बट इन अ केअरफुल कंट्रोल वे. बघा, काही आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल्स आहेत जर त्या चुकून डाय होत असतील, म्हणजे इंजुरी थ्रू डाय होत असतील, जसं की स्क्रॅपमुळे, स्क्रॅप म्हणजे ज्याला आपण म्हणतो खरचटणे वगैरे, किंवा एखादं हार्मफुल केमिकल पडलं, तर ह्याला चांगलं नाही असं म्हटलं जातं, म्हणजे दिस सेल्स आर नॉट गुड टू डाय, ज्यालाच नेक्रोसिस असं म्हटलं जातं. पण काही सेल्स अशा आहेत बॉडीमधल्या ज्या डाय झालेल्या चांगल्या असतात. मग ह्या ज्या सेल्स आहेत त्या रँडमली डाय होत नाहीत, म्हणजे सलग त्या डाय होत नाहीत, पण एखाद्या कंट्रोल वेमध्ये केअरफुली त्या डाय होत असतात. जसं की बघा, बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर ज्यावेळेस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते, म्हणजे ज्यावेळेस मदरच्या वोममध्ये म्हणजेच आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ वाढत असतं, बरोबर, म्हणजेच एम्ब्रिओ डेव्हलप होतं आहे, बरोबर. मग त्यावेळेस काय होतं, द सेल्स बिटवीन द एम्ब्रियॉनिक फिंगर्स, आता त्या बाळाचे जे फिंगर्स आहेत, हाताची बोटं आहेत, त्या फिंगरच्या मध्ये ज्या सेल्स असतात तर त्या सेल्स डाय व्हाव्या लागतात. जर त्या डाय नाही झाल्या तर प्रॉपर फिंगरचा शेप येत नाही. लक्षात येते का बघा. मग त्यासाठी ह्या 2 फिंगरमधल्या सेलची डेथ व्हावी लागते, आणि अशा प्रोसेसला, म्हणजे डेथ ऑफ दिस सेल, ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, अपोप्टॉसिस असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, अपोप्टॉसिस ज्याला म्हटलं जातं. आता अपोप्टॉसिस होतंय म्हणजेच काय होतंय, तर डेफिनाईट शेप आपल्या फिंगरला मिळावा म्हणून ही प्रोसेस होत असते. आता दिस इज अ कॉमन फॉर्म ऑफ प्रोग्रॅम सेल डेथ वेअर सेल अंडरगोज. बघा, ही एक कॉमन मेथड आहे सेल डेथची, ज्याच्यामध्ये सेल जी आहे ते सेल्युलर सुसाईड करत असते. आणि वेन दे रिसीव सर्टन सिग्नल, ज्यावेळेस त्यांना सर्टन सिग्नल्स मिळतील बॉडीमधून, लक्ष येते का बघा, तर त्यावेळेस ह्या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात, डेथ करतात, सुसाईड करतात. आणि हे गरजेचं आहे, कारण ते जर नाही झालं तर आपल्याला प्रॉपर शेप फिंगरला मिळणार नाही. म्हणजे काही सेल्स बघा, डेथ होणं पण गरजेचं आहे, पण काही सेल्सची डेथ होणे गरजेचं नसतं किंवा ते चांगलं नसतं. लक्षात येते का बघा. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या सेल्स आहेत, जे सेल्स ज्या आहेत त्याची काही गरजेचे पण असतात डेथ होणे आणि काही नसतात पण. आता अपोप्टॉसिस जर कन्सिडर केलं तर इट इन्वॉल्व्स द सेल डेथ बट इट बेनिफिट्स. आता सेल डेथ जरी झाली तरी त्या ऑर्गॅनिझमला त्याचा बेनिफिटच होणार आहे, बरोबर. कारण काय होणार आहे, तर जे फिंगर आहेत ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर काही वेळेस कॅन्सर सेल ज्या तयार होत असतात. आता कॅन्सर सेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर सेलची ग्रोथ
आउट ऑफ कंट्रोल झाली तर दॅट मे कॉजेस टू द कॅन्सर. पण इथे मात्र ते इलिमिनेशन होते कारण सेलची डेथ होती आहे, त्याच्यामुळे कॅन्सर कॉज होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे सेलची डेथ पण व्हावी लागते बॉडीमध्ये. लक्षात आलं का बघा. म्हणजे जशा सेल तयार होत आहे तशी सेलची डेथसुद्धा बॉडीमध्ये होऊ शकते किंवा होते. त्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट बघू इम्पॉर्टंट, ज्यालाच आपण मिओसिस असं म्हटलो. आता टर्म मिओसिस जर कन्सिडर केली तर नाव लक्षात ठेवा, द टर्म मिओसिस वॉज कॉइंड बाय J.B. फार्मर इन 1905. जी टर्म मिओसिस आहे ती कोणी कॉइन केली तर J.B. फार्मर यांनी कॉइन केली. आता मिओसिस म्हणजे ॲक्च्युअल काय तर इट टेक्स प्लेस ओनली इन अ रिप्रोडक्टिव्ह सेल्स ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. बघा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच लेक्चरला की मायटॉसिस जर कन्सिडर केलं तर जिथे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होतीये, लक्षात येते का बघा, तिथे मायटॉसिस होतं. आणि मिओसिस जर कन्सिडर केलं तर जिथं रिप्रोडक्शन होतं आहे, जिथं रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, तर ज्यावेळेस गॅमेट तयार होणार आहे त्यावेळेस मात्र काय होणार आहे, मिओसिस होणार आहे. म्हणजेच काय, बाय दिस डिव्हिजन नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिड्यूस टू द हाफ. बघा क्रोमोझोमचा नंबर जो असतो तो हाफमध्ये रिड्यूस केला जातो. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मिओसिस. लक्षात येते का बघा. म्हणूनच त्याला रिडक्शनल डिव्हिजन असं पण म्हटलं जातं. मीन्स मिओसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. आता ह्यामध्ये द सेल्स इन विच मिओसिस टेक्स प्लेस, आता ज्या सेलमध्ये मिओसिस होतंय त्याला मिओसाइट्स असं म्हटलं जातं. हे नाव लक्षात ठेवा. ज्या सेलमध्ये मिओसिस होतं दॅट सेल इज कॉल्ड ॲज अ मिओसाइट्स. आता मिओसिस जर कन्सिडर केलं तर मिओसिसमध्ये 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म होत असतात. मिओसिसमध्ये काय होत असतं, 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म होत असतात फ्रॉम द डिप्लॉइड पॅरेंट सेल. लक्षात येते का बघा. परत एकदा मी सांगते. आता तुम्हाला माहिती आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जर कन्सिडर केली, बरोबर. आता मेल आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेस फ्यूज होतील त्यावेळेस काय तयार होणार आहे, झायगोट तयार होणार आहे, जे की कसं असतं, डिप्लॉइड असतं. नेहमी लक्षात ठेवा झायगोटमध्ये डबल क्रोमोझोम नंबर असतात आणि ह्या क्रोमोझोमचा पुढे जाऊन जर हॅप्लॉइड सेल्स फॉर्मेशन झालं, ज्या की 4 हॅप्लॉइड सेल्स ह्या डिप्लॉइडपासून तयार होणार आहेत, तर अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, मिओसिस असं म्हटलं जातं. म्हणजे मिओसिसमध्ये 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म होतात, पण ह्या चारीच्या चारी वेगळ्या असतात पेरेंटपेक्षा. हे लक्षात घ्या. म्हणजे मायटॉसिस जर कन्सिडर केलं तर मायटॉसिसमध्ये एकाच्या 2 ज्या सेल्स तयार होतात दोन्ही पेरेंटसारख्याच असणार आहेत. बट इफ वी कन्सिडर अबाउट द मिओसिस, मिओसिसमध्ये 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होत आहेत पण त्या त्यांच्या पॅरेंटसारख्या नसतात. आता मिओसिस जर कन्सिडर केलं तर 2 सब टाईप्समध्ये ते डिवाइड केलं जातं. कोणते कोणते बघा. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेटरोटायपिक डिव्हिजन. बघा पहिलं जे मिओटिक डिव्हिजन आहे ते हेटरोटायपिक डिव्हिजन आहे, ज्यालाच मिओसिस 1 असं म्हटलं जातं. आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ होमोटायपिक डिव्हिजन, ज्याला मिओसिस 2 असं पण म्हटलं जातं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेटरोटायपिक डिव्हिजन. बघा आता हे जर डिव्हिजन कन्सिडर केलं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, तर इथे डिप्लॉइड सेल जी आहे ती 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म करते. बघा जी डिप्लॉइड सेल आहे तर एका सेलपासून 2 हॅप्लॉइड सेल्स सुरुवातीला तयार होतात. हे कधी होणार आहे तर पहिल्या मिओटिक डिव्हिजनमध्ये. आणि जे डॉटर सेल्स आहेत तर ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत रिझल्टिंग फ्रॉम दिस डिव्हिजन आर डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल. आत्ताच मी सांगितलं की ज्या डॉटर सेल्स असणार आहेत तयार होणार आहेत त्या वेगळ्या असणार आहेत पॅरेंट सेलपेक्षा, बरोबर. म्हणजेच त्या डिफरंट असणार आहेत. क्रोमोझोम नंबर त्यांचा वेगळा असणार आहे, कारण इथं मी सांगते की डबल क्रोमोझोम नंबर आहे आणि इथं हाफ क्रोमोझोम नंबर आहे, त्याच्यामुळे ह्या पेरेंटसारख्या नसणार आहेत. लक्षात येते का बघा. आणि म्हणून अशा डिव्हिजनला हेटरोटायपिक डिव्हिजन असं म्हटलं जातं. हेट्रो मीन्स डिफरंट, टाईप, टायपिक म्हणजे टाईप, म्हणजे हेट्रो मीन्स डिफरंट आणि टायपिक म्हणजे टाईप, म्हणून त्याला हेटरोटायपिक डिव्हिजन असं म्हटलेलं आहे. कारण ज्या नवीन सेल 2 तयार होणार आहेत त्या सेम पेरेंटसारख्या नसणार आहेत. नाव इट कन्सिस्ट ऑफ, आता ह्याच्यामध्ये मिओसिस 1मध्ये जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये परत फेजेस आहेत. कोणत्या कोणत्या बघा, नावं लक्षात ठेवा. प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1,
टिलोफेज 1 अँड सायटोकायनान्सिस 1. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, मियोसिस 1 म्हटलं की प्रो, मेटा, ॲना, टिलो आणि सायटोकायनान्सिस सगळं 1-1 असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्टेजेस लक्षात राहतील. म्हणजे लक्षात आलं का बघा, मियोसिसमध्ये मेनली 2 स्टेजेस आहेत, मियोसिस 1, मियोसिस 2. मियोसिसमध्ये परत प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, सायटोकायनान्सिस ह्या सगळ्या 1-1 असणार आहेत. लक्षात आलं का बघा. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टेज आपण बघू प्रोफेज 1. नाव सी हिअर, इफ वी कन्सिडर अबाउट द प्रोफेज 1, दिस फेज हॅज लॉंगर ड्युरेशन. आता ही जी प्रोफेज आहे ती जास्त काळ टिकते किंवा जास्त ड्युरेशनची असते किंवा जास्त वेळ ती चालते. सिग्निफिकंट फीचर विच आर पर्टिक्युलर टू द मियोसिस ऑकर्स इन दिस फेज. बघा, जसं मियोसिसमध्ये आपण बघितलं की क्रोमोझोम्स कसे डिवाइड होतात किंवा प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज कशी फॉर्म होते, तर सेम तशाच प्रकारे जसं मियोसिसमध्ये आपण बघितलं आहे तसंच प्रोफेज 1मध्ये सुद्धा डिव्हिजन होत असते क्रोमोझोम्सची. लक्षात येते का बघा. म्हणजेच धिस फेज कॅन बी, आता पुढे जाऊन ही जी फेज आहे ती परत सब डिवाइड होती 5 सब स्टेजेसमध्ये. आता ह्या स्टेजेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या. परत एकदा बघा, मियोसिस 1, मियोसिस 2. मियोसिस 1मध्ये प्रोफेज 1, बरोबर, त्यानंतर मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हे सगळ्या 1-1. आणि प्रोफेज 1मध्ये परत 5 स्टेजेस पडत आहेत, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनान्सिस. आता ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. परत एकदा बघा, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनान्सिस अशा 5 स्टेजेस पडतात प्रोफेज 1मध्ये. आता त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू लिप्टोटीन. आता लिप्टोटीन जर स्टेज कन्सिडर केली तर द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, इथे काय होते बघा, लिप्टोटीन फेजमध्ये जो न्यूक्लियसचा व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होतो, बरोबर. आणि इन्क्रीज झाल्यामुळे जे क्रोमोझोम्स आहेत ते दिसायला सुरुवात होते. साधं सोपं आहे, कारण नेहमी मी तुम्हाला सांगितलं आहे क्रोमोझोम्स कधी दिसायला सुरुवात होते तर ज्यावेळेस सेलचे डिव्हिजन होणार आहे अशा वेळेस क्रोमोझोम दिसायला सुरुवात होईल. मग तसंच लिप्टोटीन जर कन्सिडर केले तर इथे काय होतं आहे, न्यूक्लियसचा साईज वाढला, क्रोमोझोम विजिबल झाले, दिसायला सुरुवात झाली, जे की लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात आणि ते कसे असतात तर कॉइल्ड असतात. हे अशा प्रकारे जसं की एकदम धागा जसा आपण गुंडळतो तशा प्रकारे हे स्ट्रक्चर दिसतं लिप्टोटीनमध्ये. अँड दे कॅन टेक अप अ स्पेसिफिक ओरिएंटेशन द बुटिक स्टेज ज्याला म्हटलं जातं. म्हणजे एक ठराविक आकारामध्ये ते फिरतात ज्याला बुटिक स्टेज असं म्हटलं जातं न्यूक्लियसच्या आतमध्ये. आणि दिस इज द कॅरेक्टराइज्ड विथ द एंड्स ऑफ क्रोमोझोम कन्वर्ज टुवर्ड्स दॅट साईड ऑफ द न्यूक्लियस. त्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते न्यूक्लियसच्या बाजूला जातात आणि जिथं सेंट्रोमियर लाईज असतो, म्हणजे सेंट्रिओल जर कन्सिडर केला तर डिवाइड्स इंटू 2 अँड मायग्रेट टू अपोजिट पोल. जसं की बघा, कालच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इथं सेंट्रिओल प्रेझेंट असणार आहे, 2 भागामध्ये तो डिवाइड होणार आहे आणि अपोजिट पोलला पुढे जाऊन ते काय होणार आहेत तर जाणार आहेत. म्हणजे सेंट्रिओल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, एक असा छोटासा पॉईंट आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. मग हे मायग्रेशन होतं सेंट्रिओलचं. आता लिप्टोटीनमध्ये परत एकदा मी सांगते काय होतं, न्यूक्लियसची साईज वाढते, क्रोमोझोम दिसून येतात, एक ठराविक ते ओरिएंटेशन म्हणजे एक ठराविक ती रोटेट होतात ज्याला बुटिक स्टेज म्हटलं जातं. आणि नंतर पुढे जाऊन सेंट्रिओल 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतो आणि दोन्ही अपोजिट पोलला जाऊन तो थांबतो. हे झालं लिप्टोटीनबद्दल. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा. त्यासाठी आपण डायग्रॅम बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथे लिप्टोटीन स्टेज आहे, तुम्हाला थ्रेड लाईक क्रोमोझोम दिसत आहेत, बरोबर. आणि इथं सेंट्रिओल ॲक्च्युली प्रेझेंट असतात 2 आणि नंतर पुढे जाऊन ते पोलला सेंट्रिओल जातात, बरोबर. आता हे डायग्रॅम तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दाखवलेलं नाही आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अशी डायग्रॅम आहे, पण ह्यामधून तुम्हाला काही समजणार नाही म्हणून तुम्हाला एक इझी डायग्रॅम मी दाखवलेली आहे इथं. लक्षात आलं का बघा, लिप्टोटीन स्टेज. देन नेक्स्ट वन स्टेज इज नोन ॲज झायगोटीन. नाव सी हिअर, झायगोटीनमध्ये काय होतं आहे तर इंटिमेट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. बघा, इथे नॉन सिस्टर जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांचं असं पेअरिंग होतं क्रोमोझोमचं, बरोबर. होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगस मीन्स वॉट, तर ह्या क्रोमोझोमवरती ज्या जीन्स असतात म्हणजे त्या क्रोमोझोमचं
स्ट्रक्चर फंक्शन जर कन्सिडर केले तर दोघांचे सेम असतात, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर दोन क्रोमोझोमवरचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे सेमच असणारे दॅट क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज अ होमोलॉगस क्रोमोझोम. आणि मग त्यांच्यामध्ये ही अशा प्रकारे पेअरिंग होईल, म्हणजेच नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे असतात. आता हे जे आहेत ह्याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हटलेलं आहे. आणि होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे जे जो स्ट्रक्चर फंक्शन सेम असणार आहे, तर अशा प्रकारे इथे काय होणार आहे, पेअरिंग होणार आहे. लक्षात आलं का बघा. आणि ह्याच पेअरिंगला काय म्हटलं जातं, दिस पेअरिंग इज कॉल्ड ॲज अ सिनॅप्सिस. बरोबर. आता ज्यावेळेस ही पेअरिंग होणार आहे तर त्यावेळेस सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स तयार होतो, जे की तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये बघायला मिळेल बघा. म्हणूनच ह्या क्रोमोझोमल पेअर्सला बायवॅलंट किंवा टेट्राड असं पण म्हटलं जातं. टेट्राड का म्हटलंय, तर अशा प्रकारे पेअरिंग होते, म्हणजे इथं 4 क्रोमॅटिड्स एकत्र येतात, सो इट इज कॉल्ड ॲज अ टेट्राड. टेट्राड म्हणजे 4 किंवा 2 असे एकत्र येतात, म्हणून त्याला बायवॅलंट असं पण म्हटलं जातं. आता इथे डायग्रॅम बघा, म्हणजे तुमच्या झायगोटीन ही स्टेज लक्षात येईल बघा. इथे जर कन्सिडर केलं तर इथं तुम्हाला दिसेल सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे, म्हणजे 2 वेगळे क्रोमोझोम एकत्र अटॅच झालेले आहेत, ज्याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात इथं रिकॉम्बिनेशन कॅरेक्टर तयार होणार असतात. लक्षात आलं का बघा. झायगोटीन स्टेज एकदम सोपी आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेज इज अ Pachytene. Now see here. Each individual chromosome begins to split longitudinally into two similar chromatids. प्रत्येक क्रोमोझोम जो आहे तो असा स्प्लिट होतो आणि लॉन्जिट्युडनल असे क्रोमॅटिड्स तो तयार करतो. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ टेट्राड. म्हणजेच ॲट दिस स्टेज टेट्राड बिकम्स मोर क्लिअर इन ॲपरन्स बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 4 विजिबल क्रोमॅटिड. आत्ताच मी सांगितलं की हे 4 असे क्रोमॅटिड्स असल्यामुळे तो जो क्रोमोझोम आहे तो विजिबल होतो, दिसून यायला सुरुवात होते पॅचेटिनमध्ये. आणि द होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ ईच पेअर. आता प्रत्येक पेअरमध्ये एक होमोलॉगस क्रोमोझोम असतो आणि दुसरा नॉन होमोलॉगस क्रोमोझोम असतं, हे लक्षात ठेवा. होमोलॉगस म्हणजे ज्याचं स्ट्रक्चर फंक्शन सेम आहे आणि नॉन होमोलॉगस म्हणजे दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. लक्षात येते का बघा. मग इथे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे त्यांचं पेअर बिगिन टू सेपरेट फ्रॉम इच अदर. ही जी पेअरिंग आहे ती हळूहळू सेपरेट व्हायला सुरुवात होते. लक्षात येते का बघा. आणि म्हणून दे डू नॉट कम्प्लिटली सेपरेट बट रिमेन अटॅच टुगेदर ॲट द वन पॉईंट, मोर दॅन वन पॉईंट. ॲक्च्युली हे जे क्रोमोझोम कन्सिडर केले तर हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं बघा. हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं आणि हे असं त्यांचं पेअरिंग झालेलं असतं. आणि इथे हे पूर्णपणे सेपरेट होताना दिसत नाही आहेत. बरोबर. म्हणजेच एक्ससारखं स्ट्रक्चर दिसतं, क्रॉससारखं स्ट्रक्चर दिसतं, ज्याला चायझमेटा फॉर्मेशन असं म्हटलं जातं. बरोबर. आणि हे जे क्रोमॅटिड्स आहेत ते ब्रेक ॲट दिस पॉईंट अँड ब्रोकन सेगमेंट आर एक्सचेंज बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आता इथे मात्र काय होते बघा, तुम्हाला डायग्रॅम बघितल्यावर लक्षात येईल बघा. पॅचेटिन स्टेज जर कन्सिडर केली तर इथे तुम्हाला क्रोमोझोम दिसत आहेत. बरोबर. एक ब्ल्यू कलरचा आणि एक रेड कलरचा दिसतोय. ॲक्च्युली हे जे क्रोमोझोम्स आहेत हे असे असतात. बरोबर. एक्ससारखं दिसतंय. आणि हा दुसरा क्रोमोझोम जे की त्याच्यावरती असा ओव्हरलॅप झालेला असतो, ज्याला चायझमेटा फॉर्मेशन म्हटलं जातं. आता हा जो क्रोमॅटिड आहे हा चेंज होतो आणि इकडे जातो. लक्ष येते का बघा. ह्या बाजूला जातो आणि हा जो क्रोमॅटिड आहे इथला वरचा तो चेंज होऊन ह्या बाजूला येतो. म्हणजेच थोडक्यात त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते जीनची. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग नवीन कॅरेक्टर तयार होतं. आता त्यातला एक क्रोमोझोम हा कसा असणार आहे, पॅरेंटमध्ये एक पॅटर्नल आणि एक मॅटर्नल. पॅटर्नल म्हणजे एक फादरपासून आलेला आणि दुसरा आहे तो मदरपासून आलेला. म्हणजे दोघांमध्ये एक्सचेंज होतं. लक्षात येते का बघा. दोघांमध्ये जीन्स एक्सचेंज होत असतात, क्रोमॅटिड्स एक्सचेंज होत असतात आणि त्याच्यामुळे मग रिकॉम्बिनेशन कॅरेक्टर म्हणजे म्हणून बघा आपण मिओसिसमध्ये जे तयार केले जातात ते सेम त्यांच्या पॅरेंटसारखे दिसत नाहीत. ते हे कारण आहे, कारण क्रोमोझोममध्ये डिव्हिजन त्यांची अशा प्रकारे होते. लक्षात आलं का बघा. थोडक्यात कन्सेप्ट एकदम साधा सोपा आहे बघा.
म्हणजेच काय तर ह्यालाच काय म्हटलं जातं, क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. म्हणजे आत्ताच मी सांगितलं की हे जे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे ते एकमेकांवरती असं पडतं, तर दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज हे जो भाग आहे इथल्या ह्याला क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. कारण इथे काय होणार आहे, जिथं क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे तिथे एक्सचेंज होणार आहेत कॅरेक्टर, म्हणजे जीन एक्सचेंज केले जाणार आहेत. एक जो क्रोमोझोम आहे तो फादरचा, एक आहे तो मदरचा आहे. लक्षात येते का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन स्टेज इज अ डिप्लोटिन. आता डिप्लोटिन स्टेजमध्ये काय होते, तर चायझ्मा आर फॉर्म इन अ पॅचेटिन. आता पॅचेटिनमध्ये ऑलरेडी चायझ्मा फॉर्म झालेला आहे, म्हणजे एकमेकांवरती क्रोमोझोम येऊन आदळलेले आहेत, बरोबर. ते बिकम क्लिअरली विजिबल इन डिप्लोटिन ड्यू टू बिगिनिंग ऑफ द रिपल्शन बिटवीन सिनॅप्स होमोलॉगस क्रोमोझोम. आता इथे मात्र काय होते, तर जिथं ज्यावेळेस ते ओव्हरलॅप असे झालेले आहेत, म्हणजे चायझ्मा फॉर्मेशन झालेलं आहे, तर ते क्लिअरली डिप्लोटिनमध्ये दिसून येतं. कारण ते आता एकमेकांपासून सेपरेट व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजेच त्यांचं जे रिपल्शन हे बिगिनिंग असते तिथं, म्हणजे सुरुवात झालेली असते रिपल्शन होण्यासाठी, ज्यालाच आपण डिप्लोटिन असं म्हटलं जातं. आणि बिटवीन सिनॅप्स्ड होमोलॉगस क्रोमोझोम, म्हणजे दोन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये सिनॅप्सिस होतं. म्हणजेच काय तर ते सेपरेट होणार असतात, म्हणून त्याला डिससिनॅप्सिस असं पण म्हटलं जातं. म्हणजेच इट इन्व्हॉल्व्स डिसॲपिरियन्स ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स, म्हणजे जो कॉम्प्लेक्स इथं तयार झालेला असतो तो आता डिसॲपियर व्हायला सुरुवात झालेली असते डिप्लोटिनमध्ये. आता इथं तुम्हाला बघायला मिळेल बघा, हे जे असं पूर्णपणे एकात गुंडळलं गेलं होतं ते आता हळूहळू काय व्हायला लागले, तर सेपरेट व्हायला लागलेले. बघा लक्षात येते का. आता इथे जे ओव्हरलॅपिंग झालेले बघा, इथे तुम्हाला क्रोमोझोम एक बघायला मिळेल. एक क्रोमोझोमचा अर्धा पार्ट हा रेड आहे आणि अर्धा पार्ट ब्ल्यू आहे. लक्षात आलं का बघा. पण सुरुवातीला मात्र पूर्ण क्रोमोझोम रेड होता, म्हणजे पॅचेटिनमध्ये पूर्ण क्रोमोझोम एक होता तो रेड होता आणि दुसरा होता तो ब्ल्यू होता. पण इथे मात्र तुम्हाला इंटरचेंज झालेला दिसतोय, एकाचा हाफ पार्ट हा रेड झालेला आहे आणि हाफ पार्ट ब्ल्यू झालेला आहे. म्हणजेच काय तर तिथं रिकॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. म्हणजेच काय तर निम्मा भाग हा आता फादरचा आहे आणि निम्मा भाग हा मदरचा आहे. म्हणूनच तिथं नवीन कॅरेक्टर तयार झालेले जे की डिप्लोटिनमध्ये दिसून येतं. लक्षात आलं का बघा, एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. म्हणजेच इथं जे क्रोमोझोम ओव्हरलॅप झालेले दिसत आहेत, एकमेकांवरती आदळलेले दिसत आहेत, ज्याला चायझ्मा फॉर्मेशन असं पण म्हटलं जातं. एकदम सोपी आहे डिप्लोटिन स्टेज. लक्षात आली का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन स्टेज इज अ डायकायनान्सिस. आता डायकायनान्सिस जर कन्सिडर केलं तर सुरुवातीला हे जो चायझ्मा आहे तो तुम्हाला आतल्या बाजूला, म्हणजे हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतंय, बरोबर. हे इथं झालेलं आहे चायझ्मा फॉर्मेशन, बरोबर. हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतंय. पण आता हळूहळू हे जे चायझ्मा आहे तो आता टिपला यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा. इथे जर कन्सिडर केलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल हळूहळू टिपला यायला तो चायझ्मा सुरुवात झालेली आहे. लक्षात येते. म्हणजेच थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर डायकायनेन्सिस जर कन्सिडर केलं तर तो जो चायझ्मा आहे इट बिगिन्स टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ क्रोमोझोम फ्रॉम सेंट्रोमियर टुवर्ड्स द एंड ऑफ क्रोमोझोम. आत्ताच मी सांगितलं की सेंट्रोमियरपासून तो आता हळूहळू चायझ्मा कुठे यायला सुरुवात झालेली आहे, तर एंडला क्रोमोझोमच्या यायला सुरुवात झालेली. म्हणजे अशा प्रकारे चायझ्मा हळूहळू खालून वरती सरकतो. लक्षात आलं का बघा, ज्याला डायकायनेन्सिस असं म्हटलं जातं. म्हणजेच द डिस्प्लेसमेंट ऑफ चायझ्मा इज टर्म ॲज. आता हे जे डिस्प्लेसमेंट झालेली आहे म्हणजे सेंट्रोमियरपासून ते वरच्या टिपपर्यंत, तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ टर्मिनलायझेशन. त्याला काय म्हटलं जातं, टर्मिनलायझेशन म्हटलं जातं. म्हणजेच द टर्मिनल चायझ्मा एक्झिस्ट टिल द मेटाफेज. आता हे कधीपर्यंत होतं, तर जोपर्यंत मेटाफेज येत नाही तोपर्यंत ही टर्मिनल पोझिशन अशीच राहते. लक्षात आलं का बघा. आता इथे काय होतं, तर हळूहळू न्यूक्लिओलस निघून जातो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून जातं. जसं की बघा आपण काल बघितलं मायटॉसिसमध्ये, बरोबर. जिथं प्रोफेज आहे तर प्रोफेजमध्येच हळूहळू काय झालेलं आहे, न्यूक्लिओलस न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून गेलेला आहे, ज्याचा व्हिडिओ पण आपण बघितलेला आहे. मग सेम इथं डायकायनेन्सिस फेजमध्ये न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर व्हायला सुरुवात होते आणि स्पिंडल फायबर्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. लक्षात आलं का बघा. म्हणजे असं धाग्यासारखं स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात होते. दिस विल टेक्स प्लेस इन अ डायकायनान्सिस. एकदम सोप्या स्टेजेस आहेत, लक्षात येईल तुमच्या. आता थोडासा ह्याचा मी तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवेल.
होईल, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल की ॲक्च्युअल मियोसिस 1मध्ये म्हणजेच प्रोफेज 1मध्ये लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेन्सिसचा स्टेजेस ॲक्च्युली कशा होतात. आता इथे जर तुम्ही कन्सिडर केलं, आता डायकायनेन्सिस नंतरची जी स्टेज येते ती मेटाफेज 1 आहे, म्हणजे ही जी स्टेज दिसते ती मेटाफेज 1 आहे, जिथे तुम्हाला हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसत नाही, हे न्यूक्लिओलस दिसत नाही आहे, बरोबर, आणि हे जे न्यूक्लिओलस दिसत नाही, आणि हे जे सेंट्रिओल आहेत ते आता तुम्हाला इथं टिपला आलेले दिसत आहेत. लक्षात येते का बघा. म्हणजेच पुढची जी स्टेज आहे ती कोणती आहे, मेटाफेज आहे. आता मेटाफेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की स्पिंडल फायबर्स हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि पूर्णपणे ते इथं तयार झालेले असतात, जे की तुम्हाला इथे बघायला मिळतील, आणि हे पोलला सेंट्रिओल गेलेले आहेत, बरोबर. आणि जे काही क्रोमोझोम्स आहेत ते कुठे आलेले आहेत तर इक्वेटरला आलेले आहेत, म्हणजेच मिडलला आलेले आहेत. जसं की आपण मायटॉसिसमध्ये बघितलं, मायटॉसिसमध्ये पण सेम जे क्रोमोझोम्स आहेत ते मिडलला येतात. तसंच इथं मेटाफेज 1 जर कन्सिडर केली तर जेवढे पण क्रोमोझोम्स आहेत ते कसे आहेत तर मिडलला येणार आहेत. म्हणजेच काय, द टेट्राड मूव टुवर्ड्स द इक्वेटर अँड द ओरिएंट देमसेल्स ऑन द इक्वेटर इन सच अ वे दॅट सेंट्रोमियर्स ऑफ होमोलॉगस टेट्राड लाय टुवर्ड्स द पोल्स अँड आर्म्स टुवर्ड्स द इक्वेटर. आता ॲक्च्युली हे कसे मूव होत आहेत बघा. जो सेंट्रोमियर आहे, बरोबर, म्हणजे मिडलला ऑफ द होमोलॉगस टेट्राड, हे पोलच्या इकडे जातात, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. आता फॉर एक्झाम्पल हे पोल आहे, बरोबर, हे असं स्ट्रक्चर आहे. तर सेंट्रोमियर पोलच्या इकडे असणार आहे आणि क्रोमॅटिड्स हे खालच्या बाजूला असणार आहेत, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर हे टेट्राडचं बघायला मिळेल. लक्षात आलं का बघा. आता इथं काय होणार आहे तर रिपल्सिव्ह फोर्सेस, म्हणजे जास्त करून तिथं रिपल्सिव्ह फोर्सेस असल्यामुळे इथं होमोलॉगस क्रोमोझोममध्ये काय होणार आहे तर ते खेचल्या जाणार आहेत क्रोमोझोम, आणि त्याच्यामुळे इथे 2 सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत, आणि सेपरेट झाल्यामुळे हे आता वरच्या बाजूला निम्मे जातील आणि खालच्या बाजूला निम्मे येतील. म्हणजेच कोणती फेज येणार आहे तर ॲनाफेज 1 येणार आहे. म्हणजे साधं सोपं आहे बघा. कालच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं ॲनाफेज ॲनाफेजमध्ये काय होतं तर मिडलला आलेले जे क्रोमोझोम्स आहेत ते आता पोलकडे खेचल्या जातात. सेम तसाच प्रकार होतो आहे. म्हणजे ॲनाफेज जर कन्सिडर केली तर ॲनाफेजला क्रोमोझोम जे आहेत ते आता कुठे जाणार आहेत तर इकडे निम्मे जाणार आहेत, बरोबर, हे अशा प्रकारे, आणि खालच्या बाजूला निम्मे जाणार आहेत, हे अशा प्रकारे. साधा सोप्पा कन्सेप्ट आहे, ज्यालाच आपण ॲनाफेज म्हणतोय. म्हणजेच टुवर्ड्स पोलला क्रोमोझोम जातात, बरोबर. म्हणजेच काय तर दिस इज द डिसजंक्शन, ज्यालाच काय म्हटलं तर डिसजंक्शन असं पण म्हटलं जातं. म्हणजेच 2 सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन मियोसिस 1. पण ॲक्च्युली इथं जर 2 सिस्टर क्रोमॅटिड कन्सिडर केले तर हे एकमेकांपासून सेपरेट होत नाही आहेत मियोसिस 1मध्ये. फक्त ते काय होत आहेत तर लांब लांब जात आहेत. म्हणजे इकडं टेट्राड असतं ना, मग 2 इकडं जातील, 2 इकडं जातील. लक्षात येते का बघा. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, ज्याला आपण ॲनाफेज 1 म्हणतोय. म्हणजे टुवर्ड्स पोलला, अपोजिट पोलला ते जाणार आहे, जे की तुम्हाला इथं डायग्राम बघायला मिळेल बघा. म्हणजेच दिस इज द रिडक्शनल डिव्हिजन, म्हणून ह्याला रिडक्शनल डिव्हिजन म्हटलेले, कारण चाराचे आता इथं काय होणार आहेत, इकडे 2 जाणार आहेत आणि इकडे 2 जाणार आहेत. लक्षात आलं का बघा. म्हणजेच both sister chromatids of each chromosomes are now different in terms of genetic content as one of them has undergone the recombination. आता बघा, ह्यातले हा जो सिस्टर क्रोमॅटिड आहे तो वेगळा असणार आहे, हा वेगळा असणार आहे, कारण ह्याच्यातलं एकामध्ये काय झालेलं आहे, रिकॉम्बिनेशन झालेलं आहे, म्हणजे नवीन कॅरेक्टर आलेलं आहे. लक्षात आलं का बघा. मग त्याच्यामुळे ह्या दोन्ही सेल्स एकमेकांपेक्षा कशा असणार आहेत, वेगळ्या असणार आहेत. म्हणूनच आपण म्हणतो की मियोसिसमध्ये ज्या 4 सेल्स तयार होतात त्या कशा असणार आहेत, पेरेंटपेक्षा डिफरंट असतात. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल ह्याच्याबद्दल तुम्ही डायरेक्ट मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर हे अजून कन्सेप्ट क्लिअर होतील, जे की मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओ दाखवणार आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या मियोसिस 1मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज आणि ॲनाफेज 1 लक्षात आली का बघा. एकदम सोपे कन्सेप्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन, लास्ट फेज इज अ टिलोफेज. आता टिलोफेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय होतं तर इथं हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम, म्हणजे हळूहळू आता क्रोमोझोम्स इथं तयार होतात, 2 सेपरेट न्यूक्लियस तयार होतात, बरोबर. आणि इथं जे क्रोमोझोमचं कॉइलिंग झालेलं असतं ते अनकॉईल व्हायला सुरुवात होते, परत ते धाग्यासारखे तयार होतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन यायला सुरुवात होते, न्यूक्लिओलस यायला सुरुवात होते, आणि 2 डॉटर न्यूक्लिया काय होतात तर इथं तयार होतात. म्हणजेच एका न्यूक्लियसपासून 2 डॉटर न्यूक्लिया फॉर्म होतील इन अ टिलोफेज. लक्षात आलं का बघा. एकदम सोपा कन्सेप्ट आहे.
आता इन अ नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट सायटोकायनान्सिस 1 आणि मिओसिस 2 हे कसं होतं आपण बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. लक्षात आलं का बघा. जर काही डाऊट असेल तरी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट सांगा. लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. थँक्यू.